आज आपण अशा 5 सवयींविषयी बोलणार आहोत, ज्या आपल्याला बुद्धिमान बनवतात. मुळात अनेकांची अशी सवय असते, की आपल्याला आपल्या पूर्वजांमुळे किंवा आपल्या आई-वडिलांमुळे बुद्धिमत्ता येते. तर असं नाहीये. असं राहिलं असतं तर अल्बर्ट आइन्स्टाईन आणि एडिसनला शाळेतून बाहेर काढून टाकलं असतं आणि ते आज जगातील आदर्श विद्यार्थी बनू शकले नसते. त्यांनी सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर काहीतरी करून दाखवलं. 5 अशा सवयी आहे, की ज्याने आपण इंटेलिजंट बनू शकतो. अशा कोणत्या नेमक्या सवयी आहेत, ज्या अंगीकारल्यावर आपण बुद्धिमान बनू शकतो? पाहूयात. रोज अर्धा तास फक्त स्वतःला वेळ द्या आणि त्या अर्ध्या तासात मोबाईल किंवा कोणत्याही व्यक्तीशी न बोलता स्वतः चिंतन करा, मनन करा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, एखाद्या विषयावरती स्वतः लिहिण्याचा सराव करा. कोणाचीही मदत न घेता, गुगल किंवा एखाद्या व्यक्तीचीही मदत न घेता स्वतः लिहा. चुका झाल्या तरी चालतील, पण स्वतःहून लिहून बघा. लिहिण्याचं तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करू शकता. विचारांमध्ये शुद्धता येण्यास वेळीच सुरुवात होते. तिसरी सवय आहे, फक्त आपल्या पैशाची संबंधित विचार करू नका, तर इतरही विषयांचा समावेश करा आणि इतरही विषय समजून घ्या आणि बोलण्याचा, लिहिण्याचा सराव करा. चौथी सवय, मेमरी क्लीन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपली स्मरणशक्ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट ऐकली किंवा वाचली न बघता ती पुन्हा एकदा आठवण्याचा प्रयत्न करा आणि सोप्या भाषेत ती दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. पाचवी महत्वाची सवय आहे, आपल्या मेंदूला थोडा काळ आराम द्या. आपण सतत काहीतरी करतच राहिलं पाहिजे असं गरजेचं नाहीये. त्यामुळे आपल्या मेंदूला विश्रांती मिळणं तितकंच गरजेचं आहे, ज्यामुळे मेंदूला चार्ज करता येतं. त्यामुळे आपल्याला बुद्धिमान सिद्ध करायचं असेल तर माहिती घेतल्यानंतर साठवण्याचा, आठवण्याचा आणि त्याचबरोबर वठवण्याचा प्रयत्न सुद्धा करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तत्पूर्वी नमस्कार.